काय करते ग सुनबाई? काही नाही सासूबाई, घड्या घालत होती. बसा ना. अगं सासूबाई नको म्हणू, मला आईच म्हण. आई तुम्हीच तर बोलला का सासू बोल म्हणे. नको, मला आई समजून वाग. मी आईच आहे आजपासून तुझी, आणि सगळे काम आपण मिळून करत जाऊ आता. अहो आई करेन मी, माझ्याशी फक्त तुम्ही येऊन बोलला जरी ना तरी माझ्यासाठी भरपूर आहे. कामं तर मी करून घेईन. मला तेच कळालं नाही, मी समजू नाही शकले तुला. मी माफी मागते तुझ्याकडून, वाटल्यास तर माझं काही आई चुकलं आई असेल असं तर. नका बोलू ना. नाही, माझ्याकडनं खरंच चूक झाली. यायला 2 दिवस झाले नाही, तेवढ्यात मी तुला एवढंच काम लावते, एवढ्या जबाबदाऱ्या देते. नाही आई, खरंच माझंही काही चुकलंय का तुम्हाला असं वाईट वाटलं तर? नाही, तुझं काहीच चूक नाही. चूक खरं मेन म्हणजे ज्या सासू सुनेला समजून घेत नाही ना त्यांची असते. चूक तर माझी आहे. मी त्या परिस्थितीतून गेलेली आहे. मला कोण समजून घेणारं नव्हतं, पण मी तरी तुला समजून घ्यायला हवं ना. तर मी सुद्धा तुला समजून घेतलं नाही. माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली. नाही आई. मला नाही कोणी सांगायला होतं, नाही सपोर्टला होतं, नाही कोणतं मार्गदर्शन करायला कोणी होतं. आता मी तुझ्यासाठी तर आपली डबल प्रगती होऊ शकते, सगळं चांगलं होऊ शकतं ना. हे समजून वागायला पाहिजे होतं मी. माझं खूप चुकलं ग. समजून घ्या, आजपासून एकमेकांना आपण समजून वागू. आई, माझी आई तेच सांगत की सासू ही आई सारखीच असते. जर तुला तू आई सारखं प्रेम लावशील, माझेही तेच प्रयत्न चालू आहेत आणि मी पुढेही तसंच वागेल. कारण सोबत तर आपल्याला राहायचंच आहे आयुष्यभर. तर मला आईची आठवण काढण्यापेक्षा किंवा परत परत आईकडे जाण्यापेक्षा तुम्हाला जर आई मानलं तर माझा संसारही सुधरेल ना. हो, माझी ही मुलगी दूर आहे, तू पण आज माझ्या मुलीच्या जागेवर आई, तर मला मुलगीच भेटली आज. जाऊ दे, काही कोणत्या गोष्टी माझा राग मानू नको. आणि चुकलं असेल तर जाऊ दे. नाही आई, तुम्ही कसं आजपासून काय नाही चुकशान करणार बरं? असं. खरंच चूक झाली माझ्या. थँक्यू आई. चल मग मिळून सगळं काम करत जाऊ आजपासून. हो ठीक आहे. हो आई. हो, आणि काही राग धरायचा नाही. नाही, चालेल नाही, नाही. चालेल. हो. चल झोप मग आता, काही काम करू नको, सकाळी केले जातील ना. हो, हो, हा, दिवसा आवडते. कुठे जायचंय, राहू दे, झोप आता. हो आई. अरे वा.